बोधी प्राप्तीनंतर सम्यक संबुद्धांनी बोधिवृक्षाच्या अवतीभवती 7 आठवडे घालवले। हे 7 आठवडे त्यांना जे बोधी ज्ञान प्राप्त झालं होतं, सम्यक संबोधी ज्ञान, त्याचा विमुक्ती स्वाद चाखण्यासाठी त्यांनी या प्रत्येक आठवड्याचा यथोचित उपयोग केला। विमुक्ती स्वाद हा अप्रतिम असतो। या विश्वामध्ये संसारात अनेक स्वाद आहेत। अनेक लोक वेगवेगळा स्वाद हे चाखत राहतात दररोज, आणि दररोज लोकाला असे स्वाद चाखायला मिळतात, परंतु विमुक्तीचा स्वाद आजपर्यंत कुणी चाखला नाही जो सम्यक संबुद्धांनी चाखलेला आहे। आणि म्हणून हा स्वाद चाखण्याची आपल्या मनात जर प्रबळ श्रद्धा जागली, उत्कंठ अशी आपली महत्वाकांक्षा तीव्र झाली, तर आपल्याला हा स्वाद प्राप्त होऊ शकतो। परंतु आपली मानसिकता त्या दृष्टीने कर्मानी ही अशी उंच उंच झेप घेत निघली पाहिजे। शेवटी मन आपलं पॉवरफुल आहे। या मनामध्ये किती शक्ती आहे याचा आपण तेव्हा अनुभूती घेऊन सिद्ध करू शकतो की जेव्हा आपण या मार्गामध्ये पुढे जातो। हा मार्ग सर्वांना मनामध्ये उंच उंच नेतो। प्रत्येकाची मानसिकता अशी विशाल विशाल करतो तो। जसं आकाश आहे व्यापक, अमर्याद आहे आकाश, जसा महासागर अमर्याद आहे, कुठे त्याला काट नाही, अशी आपल्या मनाची अमर्याद ज्ञानानं आपले क्षितिज फैलावत राहतात, आपली गुणवत्ता ही फैलावत राहते। विमुक्ती स्वाद हा अप्रतिम आहे। त्याचं वर्णन पालीमध्ये आलेलं एक उदाहरण आपण ऐकावं। जसा एखादा व्यक्ती असतो आणि तो प्रकाश शोधायला निघतो, पण त्याला रस्ता दिसत नाही। या रस्त्यानं त्याला खूप रस्ते अंधाराचे दिसतात। खूप काळोख्यामध्ये चालतच राहतो तो, एकसारखा भटकतो। आजही अनेक लोकाला योग्य मार्ग न सापडल्यामुळं याला हात जोडतात, त्याला हात जोडतात। कोणी सूर्याला हात जोडते आंघोळ केल्याबरोबर, ओल्या कपड्यांनी, ओल्या केसांनी, ओल्या चड्डीनी लोक सूर्याकडे हात करून असा हात जोडतात। कोणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, कोणी वर, कोणी खाली, कोणी नदीला, कोणी समुद्राला, कोणी वेगवेगळ्या पहाडाला, असे लोक आजही भटकंती करू लागले। त्यांना सत्याचा मार्ग आणखी सुद्धा त्यांच्या अनुभूतीमध्ये आला नाही। भटकून त्यांना सत्य मार्ग सापडत नाही। कोणी जप करू लागले नाही,
कोणी पारायण करू लागलेले, कोणी मंत्र जपू लागलेले, कोणी व्रत करू लागलेले. व्रत करून करून हे शरीर खंगून चाललं, सुकून चाललं, परंतु रागाची आग शांत होईना, वासनेची आग शांत होईना, तृष्णेची आग शांत होईना, द्वेषाची आग शांत होईना, मोहाची आग मोहाग्नी शांत होईना, लोभाग्नी शांत होईना. तर मग आपल्या या शरीराला जाळून व्रतवैकल्य करून तुम्हाला काय लाभ आहे? आणि म्हणून आपण विमुक्ती या स्वादाचं वर्णन करताना तो व्यक्ती शेवटी एका अंधुक प्रकाशाजवळ येतो आणि तो प्रकाशाजवळ येता येता त्याला त्या प्रकाशाची सर्वांग अनुभूती होते आणि त्याला अतिशय दिव्य असा प्रकाश प्राप्त होतो. आणि ही जी अवस्था आहे ही विमुक्ती स्वादाची अवस्था आहे. जशी आपण या नाकाच्या शेंड्यावरून खाली आपण उतरलो, या खोलगड जागेवर एकाग्र राहिलो आपण, तर ते एकाग्रता जर आपली 1 मिनिटाची जर आपण प्राप्त केली, 1च मिनिट निर्विकार मनाची एकाग्रता, निष्पाप मनाची एकाग्रता, की मनामध्ये कामराग नाही, मनात द्वेष नाही, मनात संशय नाही, मनात अस्वस्थता नाही, मनामध्ये कोणत्याही प्रकारे आळस सुस्ती प्रमाद नाही, असं मन निर्विकार आहे, शांत आहे. तर त्या व्यक्तीला हे दिव्य प्रकाश हा हायलाइट अनुभूतीनं पटकन प्राप्त होतो. हे विमुक्तीचा स्वाद आहे. दुसरा एक पालीमध्ये चांगलं उदाहरण, की एखादा व्यक्ती कर्ज काढतो, प्रचंड कर्ज काढतो तो, आणि कर्ज फेडून फेडून तो फेडतच राहतो. कर्जाचा बोजा एवढा असतो की तो कर्ज फेडून फेडून बेजार होतो, हैराण होतो, व्याकुळ होतो, आणि एवढा तो खचून जातो, एवढा तो वैतागून जातो, तरी तो कर्ज फेडतच राहतो. तो कमाई करू करू कर्जाचा बोजा कमी करायच्या तयारीमध्ये तो प्रचंड मेहनत करतो, प्रचंड कष्ट करतो, घाम गाळतो. त्याचं कर्ज काही लवकर फिटतच नाही. परंतु कर्ज फेडता एक दिवस तो कर्जातून परिपूर्ण मुक्त होतो. हे परिपूर्ण कर्जातून मुक्त झालेली जी अवस्था आहे तीच विमुक्ती स्वादाची अवस्था आहे. तिसरं एक उदाहरण दिलेलं आहे, की एखादा व्यक्ती हा कोणत्या तरी मनस्थितीमध्ये कुणाचा खून करतो किंवा कुणाचा घातपात करतो, आणि तो व्यक्ती शेवटी मृत्यू पावतो. ज्याचा आपण खून केलेला असतो आणि तो मृत्यू पावलेला असतो, ते कर्म आपल्या मागे लागते. आपल्याला ते पण परिपूर्ण मृत्यू केल्याशिवाय, मारल्याशिवाय त्या कर्माची परतफेड होतच नाही. एवढं ते कर्म तीव्र असते. आणि त्या
गुन्हेगाराला शेवटी बऱ्याच गुन्ह्याच्या कायद्याखाली जेलमध्ये तो भोगतो. तो जेलमध्ये शिक्षा भोगतो. शिक्षा भोगून त्याच्या केलेल्या या महान महापापाच्या प्रायश्चित्तामध्ये तो पस्तावा करतो, खूप पश्चाताप करतो, आक्रोश करतो, हणू घेतो, छातीला हणू घेतो, डोक्याला हणू घेतो, तोंडाला हणू घेतो, रात्र रात्र रडत राहतो की माझ्याकडून असं झालं. पुन्हा 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 तो पश्चाताप करतो. पुन्हा 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 तो व्याकुळ होतो, त्रस्त होतो. त्याची काय खुनाची, त्याने केलेल्या गुन्ह्याची मात्र सुटका त्याला होतच नाही. आणि एक दिवस त्याला तो जेलचा अधीक्षक हा कामं सांगतो. वेगवेगळ्या प्रकारचे सत्र्यांच्या विणायचं, काय खुर्च्या यांना पूर्ण नवीन डिझाईन करायचं, त्याला विणायचं, अशा अनेक कामामध्ये तो कला कौशल्यात तो प्रावीण्य प्राप्त करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवतो तो. या विणकामामध्ये खुर्चीला अनेक वेगवेगळे प्लॅस्टिकचे विविध असे लावून त्याला विणणं, अनेक प्रकारचे चादर बनवून, अनेक प्रकारचे विविध असे कला कौशल्य बनवणं, आणि याच्यात त्याचं मन लागते. तर तो जेलचा प्रमुख अधीक्षक विचार करतो की याची जी जन्म ठेप जी आहे, मरेपर्यंत याला जी शिक्षा ठोकावलेली आहे, याच्यात जरा काही याला माफ करूया. आणि मग एक दिवस तो आपल्या या गुणवत्तेमुळं, आपल्या कला कौशल्यामुळं त्याच्यातून तो मुक्त होतो. जसा तो मुक्त होतो आणि जेलच्या बाहेर येतो, आणि जसं त्याला मोकळं वाटते, अशी जी अवस्था आहे मनाची, ती विमुक्ती स्वाद आहे. मोसंबीच्या रसाचा स्वाद, संत्र्याच्या रसाचा स्वाद, अनेक फळांचा रस मिक्स करून ते पूर्णपणे मिक्स केलेला स्वाद, हे फार कमी दर्जाचा स्वाद आहे. परंतु विमुक्तीचा स्वाद हा सर्वात उच्च दर्जाचा आहे. म्हणून या स्वादाकडे आपल्याला कर्माने मनाला वळवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपलं जे श्रद्धाबल आहे, हे श्रद्धाबल तीव्र केलं पाहिजे. हे श्रद्धाबल अतिशय संवेदनशील केलं पाहिजे. ते प्रयत्नवादानं आणि प्रचंड कष्टानं, प्रचंड तपून आपल्या चित्तातले सारे महान आश्रव असे वितळत गेले पाहिजे. पूर्ण सारे विरघळले पाहिजे. कामासव, कामोपभोगाची तीव्र इच्छा, दृष्टी आश्रव, कोणती ना कोणती दृष्टी मनात घेऊन आपण जीवन जगणं, हेच माझं खरं आहे, तुमचं खरं नाही, माझंच खरं आहे असं म्हणणं, हे दृष्टी आश्रव आहे. भवाश्रव, या संसाराबद्दल असलेली तीव्र अभिलाषा, तीव्र तृष्णा, याच्यातून मुक्त होणं. आणि अविद्याश्रव, सर्व प्रकारच्या अविद्येचा नाश करणं, अविद्या मुक्त होऊन परिपूर्ण महाप्रज्ञ होणं.
आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये जगणं हे सर्वात महान आणि सर्वात उच्च दर्जाचं जीवन आहे. आणि याप्रमाणे मनुष्य आपल्या जीवनामध्ये या सर्व आश्रमाचा समूळ नाश झाल्यावर त्याला विमुक्ती स्वाद प्राप्त होतो. 7 बोधांगाच्या अनुषंगाने यामध्ये क्रमाक्रमाने आपण प्रवेश करायला आपलं धाडस, आपली महत्वाकांक्षा, आपले कष्ट आणि आपलं तपणं जिद्दीनं हे चालूच ठेवलं पाहिजे. भगवान एकदा निग्रोध वृक्षाखाली होते. बोधिवृक्षापासून निग्रोध वृक्ष फार लांब नव्हता आणि तिथे बसले असताना एक ब्राह्मण, त्याचं नाव हुंकार ब्राह्मण होतं. तो असं करतच येऊ लागला आणि भगवंताजवळ आला आणि त्यांनी भगवंताला विचारलं की ब्राह्मण म्हणजे काय. तत्कालीन बुद्धकालीन आणि बुद्ध काळाच्या अगोदर सर्व ब्राह्मण मानसिकतेमध्ये ब्राह्मण कुणाला म्हणतात याच्यावरच त्यांचा काथ्याकूट असायचा की ब्राह्मण कसा श्रेष्ठ असतो याच्यावरच ते नेहमी प्रश्न सर्वज्ञ सम्यक संबुद्धाला विचारत होते. तर भगवान बुद्ध म्हणाले की जो परिपूर्ण विकार मुक्त आहे आणि परिपूर्ण संयमी आहे आणि सर्व प्रकारच्या 10 संयोजनातून मुक्त झालेला आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. जो 48 वर्षापर्यंत कोणत्याही कामुकतेमध्ये कामोपभोगामध्ये रस घेत नाही, जो रागाचं, द्वेषाचं, क्रोधाचं, मोहाचं बंधन कोणत्याच प्रकारे आपल्या मनामध्ये गुंतून ठेवत नाही त्याला ब्राह्मण म्हणतात. जो परिपूर्ण निर्विकार आहे, अहंकार, अभिमान आणि घमेंड या साऱ्या मळातून जो मुक्त आहे, प्रमादी जीवन जगत नाही, कोणाचाही तिरस्कार आणि घृणा करत नाही त्याला ब्राह्मण म्हणतात. भगवंताची वाणी ऐकून त्याने भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम केला. अशा प्रकारे केवळ आणि केवळ भगवान बुद्धचे या समग्र मानव जातीला दिशा देत राहतात, त्यांना वळण लावत राहतात. केवळ दिशा देणं आणि वळण लावणं एवढ्यावरच बुद्ध माणसाला साथ देत नाहीत. हा संपूर्ण संसार दुःख सागर पार करून जाण्याची कला भगवान बुद्धांनी मानव जातीला शिकवली, प्रत्येक व्यक्तीला शिकवली. ही धम्मजीवन जगण्याची कला आपण सर्वजण कर्मानं आपल्यामध्ये पारंगत होण्याचा आपण परिपूर्ण विचार करावा. यामध्ये आपला जन्म हा सफल होण्यामध्ये ही धम्मकला मदत करते. भगवान एका आठवड्यामध्ये हे मुचिलिंद सरोवराजवळ आले. सरोवर होता तो आणि तिथे नागराजा राहत होता मुचिलिंद नावाचा. आणि त्या दरम्यान प्रचंड आंधी तुफान सुरू झालं. मुसळधार पाऊस, वारा, वादळ आणि एवढी हवा प्रचंड वेगानं चालली. भगवंताला आपल्या एका आठवड्यामध्ये ध्यान साधनेत अडथळा होऊ लागला.
त्यांना 7 दिवस एक सारखं मिळालेल्या बोधीचा विमुक्ती स्वाद चाखायचा होता आणि तिथे वादळ वारा पाऊस मुसळधार पाऊस कसं करणार ध्यान. त्या मुचिलिंद नागराजा आला आणि त्यांनी भगवंताला संपूर्ण सोय करून दिली. असा भव्य असा नागाचा फणा याप्रमाणे सुंदर अशी त्यांना झोपडी करून दिली आणि वादळ वाऱ्यापासून आंधी तुफानपासून त्यांना परिपूर्ण संरक्षण दिलं व भगवान तिथे 7 दिवस एक सारखं बोधीचा विमुक्ती स्वाद चाखत राहिले. हे मुचिलिंद नागराजा जो होता कोण आहे. भगवान बुद्धाच्या काळातही आणि भगवान बुद्धाच्या काळाच्या अगोदरही हे नाग लोक वेगवेगळ्या नावानं प्रसिद्ध होते. त्यामध्ये हे मुचिलिंद नागराजा अत्यंत बलवान होता. हे नाग नावाची एक जमात होती. या नाग लोकांना पाहिल्याबरोबर त्यांचं वैभव, त्यांची उंच बुद्धिमत्ता, त्यांची प्रगल्भ उच्च अशी संस्कृती, त्यांचं नम्रतेचं वागणं, शीलवान, बहुश्रुत, चपळ, लढवय्य, त्यागी, अनंत गुणानं ते संपन्न असत. त्यांच्या घरी धन दौलत प्रचंड असे या देशाचे मूळ लोक हे नाग होते. परंतु त्यांचा वापर ब्राह्मणिझमनं आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी सुरुवातीला केला. यांनी आमचं रक्षण करावं म्हणून त्यांनी खूप त्यांचा वापर केला. परंतु नंतर या ब्राह्मण धर्मानं, या ब्राह्मणिझमनं या नागलोकाचं वर्चस्व पाहून, या नागलोकाचा बलाढ्यपणा पाहून, शूरवीरता पाहून त्यांना खतम करण्यासाठी, त्यांचा वंश पूर्णपणे बिमोड करण्यासाठी नागयज्ञ सुरू केले. उकळत्या कढईमध्ये ते नाग लोकांना टाकू त्यांचा ते नाश करत राहिले. असं यज्ञामध्ये नागयज्ञ एक आपण पाहतो. आणि अशा पद्धतीने भारतामध्ये संपूर्ण नाग समाजाला, नाग जातीला मारून टाकण्याचा हा कपटकारस्थान ब्राह्मण या जमातीने फार क्रूर मनानं केला. शेवटी एक नाग राहिला, सिद्धनाग, आणि त्यांची आपण वंशावळ आहोत. आपण सर्वजण याचा पुरावा पाहतो. ते म्हणजे कोरेगाव पार्कवर तिथे जेवढे नाग आहेत त्याचा अपभ्रंश झाला. नागाचा अपभ्रंश नाग झाला. सिद्धनाग, हिर्यानाग, पहाड्यानाग है ना, गण्यानाग, अशा पद्धतीने तिथे नाग, या 500 प्रचंड नाग लोकांनी एवढी लढाई केली पेशव्याबद्दल. हे ब्राह्मण पेशवे आणि त्यांनी संपूर्ण इंग्रजाच्या मदतीने सारे पेशवे कापून काढले. आणि तेव्हा या देशातली अस्पृश्यता, गळ्यातलं मडकं, कमरेचा पूर्ण फासाटा आणि सारी शूद्र अस्पृश्यांची गुलामी ही पूर्णच्या पूर्ण बर्बाद झाली. अशा प्रकारचं आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो,
सर्वांचं मंगल हो. सा सा सा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. एक साथ. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचिद परियोदनं एकदं उदानसासनं कामं चरितु चरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी दुःखं सेति आग्नेय लोके परं विज धम्मधरो यावता बहुवासति यो जन्मं विमुक्तवानं धम्मं कायेन पश्यति समे धम्मधरो ओद्यो धम्मं नापमज्जति नाति मे शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरं येन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नाति मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरं येन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नाति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं येन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. आशीर्वाद. सभीत्यो विवचन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवद्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं
रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु ते। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। एक साथ म्हणायचं वंदामी म्हणता।